तुम्हाला कोकणातील आणखी एक सुप्रसिद्ध असा रानमेवा दाखवतो, रानफल दाखवतो. हे बघा, फणस आहेत. खूप छोटा आहे. किती वेळ लागेल याला मोठा व्हायला? 2 महिन्यानंतर हा खाण्यायोग्य होईल. हा एक आवडता आमचा रानफल आहे, रानमेवा आहे. खूप छान वाटतंय बघून. क्यूट असा दिसणारा हा फळ. कोकणातील लोकांना माहिती असेल याला काय बोलतात. फणस बोलतात. जबरदस्त. पुन्हा येऊ याला घ्यायला 2 महिन्याने. चला, तत्पूर्वी आपण आपल्या मोहिमेवरती जाऊया. अजूनही आपल्याला पाहिजे तशी मनासारखी बोर भेटली नाहीये. 3-4 बोरी शोधल्या, पाहिजे तशी अजूनही आपल्याला बोर भेटत नाहीयेत. 3-4 बोरी शोधल्या, पण आपल्या अगोदर त्या ठिकाणी कोणतरी येऊन गेलं होतं. बघूया, आणखी शोधत राहूया. शोधल्यावरती सर्व काही भेटतं, फक्त ती सोडून, कारण ती आता सोडून गेली आहे. त्यामुळे आपण करवंद शोधत बसू, बोर शोधत बसू, रानमेवा शोधत बसूया. माझा हा 2रा-3राच ब्लॉग आहे, त्याच्यामुळं ही फक्त सुरुवात आहे आपली. ऑफकोर्स मी एवढा परफेक्ट नाहीये, पण माझ्या माध्यमातून तुम्हाला जे जे दाखवण्याचा प्रयत्न करतोय ते अगदी मनापासून निस्वार्थ भावनेने आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, आपल्या सोबत जोडण्याचा प्रयत्न करतोय. कारण तुमचा आणि आपला हा ऋणानुबंध आपल्याला असाच चालत ठेवायचा आहे. भविष्यात काही हाताला लागेल न लागेल, युट्यूबच्या माध्यमातून आपल्यासारखी मंडळी आमच्यासोबत जोडली जाते, ही आमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बाब आहे. गवत आहे, पूर्ण गवतामधून जातोय आपण, पाहू शकतो सर्व गवत आहे. आणखी एका बोरीजवळ आलोय, बघूया इथे काय भेटतंय की खाली हाताने जावं लागतंय. आहे काय? इथून सुद्धा खाली हाताने जावं लागणार आहे. निराश, हताश, निराशा. सो सॅड, सो सॅड. हा आंबा आहे, त्याला महुर बघा किती आलाय. म्हणजे विचार करा, जर काही नैसर्गिक आपत्ती आली नाही, जर काही या झाडाला दुखापत किंवा काही झालं नाही, तर या झाडावरती किती आंबे येतील याचा फक्त विचार करू शकता तुम्ही. बघूया, पुन्हा आपण येऊ त्या ठिकाणी. लक्षात ठेवा, झाड परत येऊया. एवढा मौरला, किती डझन आंबे येऊ शकतात याची फक्त तुम्ही कल्पना करा. अनबिलिव्हेबल. बघूया, वर्षी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी आंबे खूप मौरलेत. याचा अर्थ असा की यावर्षी आम्हाला आंबे खायला खूप भेटणार आहेत. फायनली एका बोरीवरती आलोय. थोडीफार बोरं दिसत आहेत इथे. खाली 2-4 पडलेले आहेत, वरती पण आहेत बघा. अजून एक आहे. टेस्टिंग टाइम. बघूया गोड आहेत की आंबट. ठीक आहे, ओके आहेत तशी. जास्त गोडे नाहीत, जास्त आंबटही नाहीत, मिडियम आहेत. कुठं भेटले मनासारखी का होईना, खाण्यापुरती तरी बोरं आपल्याला भेटलेली आहेत. कच्ची वगैरे घेऊन जाऊया.
पिकतील जाईपर्यंत. काटे लागले. बोरीचे काटे खूप भयंकर असतात. गोड आहे ती बोर. कच्चेच जास्त आहेत. कच्चे वगैरे जमवतोय आपण. म्हणजे आल्यासारखी एवढी मेहनत केल्यासारखं काहीतरी भेटलं, त्याच्यात आनंद मानूया. हे बघा, डायरेक्ट येऊन हातात शिरलाय. काढायला सहजासहजी काही भेटत नाही त्याचं उदाहरण. ज्या कामासाठी आलो होतो ते काम झालंय. आपल्याला थोडी चाखण्यापुरती म्हणजे थोडं खाण्यापुरती बोरं मिळालेली आहेत. आपल्याला थोडीफार खाण्यापुरती बोरं भेटलेली आहेत. प्रॉब्लेम असा झाला, आता आपल्याला रस्ता सापडत नाही. झाडा झुडपातना रानावनातून रस्ता शोधत घराकडे जाण्याचा प्रयत्न. कुठं पायपीट करत करत 4 बोरांसाठी 2 कर्दांसाठी 2 तास घालवलेत आपण. या 2 तासाच्या छोट्या प्रवासामध्ये एवढं जाणवलं की मुंबईमध्ये धावपळीचं जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं सुख समाधान शोधायचं तर ते कोकणाकडे. खूप निवांत वाटलं, खूप बरं वाटलं. कारण हे क्षण जगून घ्यायचे असतात. हे दिवस पुन्हा पुन्हा येत नाहीत. आणि हे जीवन जगण्यासाठी तुम्हाला कोकणातच जन्म घ्यावा लागतो. कारण कोकणच्या पावनभूमीमध्ये जन्म घेतल्यानंतर जिवंतपणे स्वर्ग अनुभवायला मिळतो. ते बोलतात ते उगाच नाही. असंच आपल्यासोबत जोडले जा. आजच्यासारखे अनेक नवनवीन ब्लॉग्स, नवनवीन कविता, अनेक चांगले विचार, प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला आपल्या मनातील भावना या YouTube चॅनलवरती पाहायला भेटतीलच. जोडले जाऊया. अनेक महिन्याच्या विश्रांतीनंतर आज आपण ब्लॉगिंग केली. पहिला दुसराच ब्लॉग आहे. तत्पूर्वी आता घरी जायचं. ऑलमोस्ट पोचलोय, गावाच्या जवळच आलोय. त्यामुळं आपली प्रतिक्रिया, आपले विचार कमेंट रूपी आम्हाला नक्की कळवा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.